संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अध्यक्ष कोपरगाव तालुक्यातील उद्यमभिमुख तरुण नेतृत्व विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सर्व संचालक मंडळाच्या विश्वासाला पात्र ठरलेले राजेंद्र निवृत्ती कोळपे पाटील यांची बिनविरोध निवड झाली। निवडणूक निर्णय अधिकारी प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। विवेक कोल्हे यांच्या हस्ते मावळते उपाध्यक्ष मनीष काळे आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचा सन्मान करण्यात आला। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून संजीवनी उद्योग समूहात सर्वप्रथम विविध रासायनिक उपपदार्थांची निर्मिती केली। त्याचाच पावलावर पाऊल ठेवत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सर्वप्रथम ऊसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनात या कारखान्याने आघाडी घेत औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले। त्यासाठीच्या कार्यक्षम आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर संशोधनात्मक प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली। हंगामी ऐवजी बारामाही रोजगार निर्मितीसाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभारणीबाबत काम टप्प्यात असल्याचं राजेंद्र कोळपे पाटील यांनी सांगितलं। याप्रसंगी माजी उपाध्यक्ष शिवाजी वक्ते, निवृत्ती कोळपे, कैलास माळी, सोपानराव पानगावाने, पराग संधान, संचालक विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, निलेश देवकर, अरुण येवले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव ओवताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंग, ज्ञानेश्वर होन, विलास वाबळे, विलास माळी, उषा ओवताडे, सोनिया पानगव्हाणे, सतीश आव्हाड, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, केशव भवर, प्रदीप नवले, अंबादास देवकर, साहेबराव रोहम, संभाजी गावंड, थोरात शरद, शिवाजी दिवटे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी उपाध्यक्ष मनीष काळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, अहिल्यानगर।